चला आज झटपट होणारा मस्त आणि चवीला अप्रतिम लागणारा टोमॅटो पुलाव किंवा टोमॅटो राईस बनवूयात। रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सामग्री पाहूयात। इथं मी खड्या मसाल्यांमध्ये 2 लवंग, 1 दालचिनी आणि 1 छोटं तमालपत्र घेतलेलं आहे। अख्खे शेंगदाणे घेतलेले आहेत 2 चमचे, 1 चमच उडीद डाळ घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेला आहे, धना जिरा पावडर आणि बिर्याणी मसाला आहे हा थोडासा, गरम मसाला घेऊ शकता तुम्ही, हिंग घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहेत फोडणीसाठी, टोमॅटो घेतलेले आहेत 3 आहेत हे मीडियम आकाराचे, कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा 1 आणि पुदिना थोडासा, 1 ग्लास तांदूळ 1.5 ग्लास पाणी घालून मी असे उकडवून ताटात ओतून घेतले आहेत मोकळे सुटसुटीत, आणि मोहरी घेतलेली आहे थोडीशी फोडणीला। चला आता रेसिपीला सुरुवात करूयात। कढई गरम करण्यासाठी मी गॅसवर ठेवून दिलेली आहे। मुलींसाठी मी हा पुलाव बनवत आहे, राईस बनवत आहे, त्यामुळे मी हा तुपामध्ये बनवणार आहे। बनवला की लगेचच खायचा असेल तरच तुम्ही तुपामध्ये बनवा, नाहीतर मग गरम करूनच खावा। टिफिनला द्यायचा असेल तर तुपाचा वास येईल। 2 चमचे मी तूप घालून घेतलेला आहे। मुलींना जास्त तेलकट नको, सर्दी होती, तोंडाला काहीतरी चव यावी म्हणून हा मी राईस बनवला होता। खूप छान होतो हा राईस, माझ्या मुलींना फार आवडतो। 2 चमचे तूप घालून घेतल्यानंतर प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे चांगले कुरकुरीत झाले की या राईसमध्ये खूप छान लागतात, त्यामुळे तूप घातल्यानंतर तूप गरम झाले की पहिल्यांदा आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत। म्हणजे 2 चमचे घेतले होते ते मंद आचेवरती छान शेंगदाणे खरपूस होईपर्यंत आपण छान फ्राय करून घेणार आहोत। आणि जर कच्चे राहिले तर मग आपल्याला तसेच खाताना कच्चे लागतात, त्यामुळे चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत, मस्त लागतात राईसमध्ये। शेंगदाणे चांगले भाजून झाल्यानंतर आपण मोहरी घालणार आहोत। मोहरी छान तुपात तडतडल्यानंतर जिरे घालणार आहोत। जी आपण उडीद डाळ घेतली होती ती इथेच घालून छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। जिरे घातलेले आहेत। आता उडीद डाळ ही घालून घेते मी। उडीद डाळ ही चांगली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त अशी भाजून घ्यायची आहे। नंतर कढीपत्ता घालायचा आहे। फोडणीचं सगळं जे साहित्य घेतलं होतं ते घालायचं आहे। कढीपत्ता या भातामध्ये खूप छान लागतो। मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ताही छान फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा घालायचा आहे, पुदिना घातला आहे, कांदा घातलेला आहे। पुदिना हा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असला तर घाला, नसेल तर काहीच नाही घातला तरी चालेल। आता कांदा आणि सगळं सामग्री व्यवस्थित आपण छान तुपावरती फ्राय करून घेणार आहोत। कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण टोमॅटो घालणार आहोत। व्यवस्थित आता भाजून घेते। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मी मध्येच खडे मसाले घातले होते आणि हिंगही घालून घेतलेला आहे थोडासा। टोमॅटो घालून घेणार आहे। टोमॅटो चांगला मऊसर होईपर्यंत आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। टोमॅटो व्यवस्थित मऊसर होईपर्यंत कच्चापणा निघून गेला की मग भाताचा वास येत नाही आणि भात खायला खूप रुचकर लागतो, त्यामुळे आपल्याला टोमॅटो इथं व्यवस्थित छान पद्धतीने मॅश करून मऊसर असा शिजवून घ्यायचा आहे। एकसारखा हलवत मी टोमॅटो छान परतवून घेणार आहे इथे। लाल तिखट जे कोरडे मसाले घेतले होते आपण तेही इथंच घालणार आहोत। लाल तिखट, धना जिरा पावडर, बिर्याणी मसाला हे सगळं इथे घालून मस्त असं फ्राय करून घेणार आहे मी। थोडासा टोमॅटो मऊसर झालेला आहे, अजून थोडा टोमॅटो आपल्याला मऊसर हवा आहे, म्हणून आपण इथे एक ट्रिक वापरणार आहोत। 1 चमचाभर पाणी या टोमॅटोत घालून छान मिक्स करून थोडंसं शिजवून घेणार आहोत टोमॅटो, जेणेकरून टोमॅटो आपला कच्चा राहणार नाही। 1 चमचाभरच पाणी घातलेलं आहे, जास्त नाही। जास्त घातलं तर खूप ओलसर होईल आणि भात असा सुट्टा मऊ होणार नाही, गिजगजीत होईल, त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी घालून असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी 1 ग्लास तांदूळ 1.5 ग्लास पाण्यामध्ये छान कुकरला लावून शिजवून घेऊन ताटामध्ये ओतून घेतलेले आहेत। आता ते तांदूळ मी इथं शिजवून घेतलेला भात यात घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे चवीनुसार। आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। जास्तही कोरडा भात मुलींना खाता येत नाहीये, तुम्हाला जर याच्यापेक्षा कोरडा भात आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करून 1 शिट्टी करून घेऊ शकता तुम्ही कुकरला। माझ्या मुलींना असा खाता येतो भात व्यवस्थित, म्हणून मी थोडं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवून असा भात बनवलेला आहे। तरी हा मोकळा मऊ छान झालेला आहे।
असं एकसारखं हलवत मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मस्त मिक्स करून झाल्यानंतर हिरवीगार अशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर ही मी इथं घालणार आहे, थोडीशी मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर घातलेली आहे मी। कोथिंबीर हे सगळं मिक्स करून आपल्याला 1-2 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे या भाताला, जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत ते या राईसला व्यवस्थित लागतील आणि राईस व्यवस्थित मीठ मसाले लागून व्यवस्थित होईल। 1-2 मिनिटानंतर दाखवते मी तुम्हाला। व्यवस्थित अशी एक वाफ काढून घेतलेली आहे मी। अगदी छान राईस झालेला आहे। यात तुम्ही अजूनही व्हेजिटेबल ॲड करू शकता। मुलींना टोमॅटो राईस हवा होता म्हणून मी फक्त टोमॅटो घालून हे बनवलेलं आहे। आता प्लेटमध्ये सर्व करून दाखवते। मस्त असा आपला राईस रेडी आहे। चला तर मग तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर नवीन व्हिडिओमध्ये नवीन छान छान पदार्थ घेऊन। राईस किती छान झालेला आहे पाहू शकता तुम्ही, मोकळा मऊसर, पण जास्त असा कडकही झालेला नाही आहे। प्लीज कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।